नमस्कार, मी प्रिया किचन क्वीन यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत हरभरा डाळपासून कटाची आमटी. तर तुम्ही बघू शकता इथे मी 1.5 वाटी हरभरा डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे. आता आपण एक 6 ते 7 याला शिट्ट्या देणार आहोत. डाळ शिजलेली आहे. एक वेळेस आपण चेक करून बघूया. बघू शकता मस्त अशी मऊ डाळ शिजलेली आहे. आता आपण ती गाळून घेऊया. डाळ एका साईडला आणि ते येळवणी एका साईडला करून घेऊया. आपण याच्यामधली थोडीशी डाळ पण यूज करणार आहोत. आमटी बनवण्यासाठी आपण साहित्य काय काय घेतलेलं आहे बघूयात. कांदा आहे आणि खोबरं घेतलेलं आहे, लसूण आहे आणि कोथिंबीर. आणि हे मी येळवणी म्हणजे जे डाळीपासून पाणी तयार झालेलं आहे. आता कांदा आपण व्यवस्थित परतून घ्यायचा. व्यवस्थित लालसर होऊस्तर थोडासा परतून घ्यायचा. खोबरे पण व्यवस्थित परतून घ्यायचे. खोबरं पण व्यवस्थित परतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण हे कोथिंबीर, खोबरं, कांदा आणि लसूण हे मिक्सरमधून काढून घेणार आहोत. आणि इथे मी हे येळवणी आहे डाळीपासून. आता आपण इथे कढाई ठेवलेली आहे. कढाई व्यवस्थित तापलेली आहे. आता याच्यामध्ये मी 1.5 पळी तेल ॲड करत आहे. तुम्ही तुमच्यानुसार टाकू शकता तेल. तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं, जेणेकरून फोडणी पण मस्त अशी बसते. आता सगळ्यात अगोदर मी त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकत आहे. कढीपत्ता व्यवस्थित तेलामध्ये परतलेला आहे. आता आपण कांदा, लसूण आणि खोबरं आणि कोथिंबीर हे मिक्सरमधून मिक्स करून घेतलेलं आहे. मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आणि ते टाकलेलं आहे. ते बघू शकता तुम्ही तेलामध्ये व्यवस्थित फ्राय होत आहे. गॅसची फ्लेम ही लो मिडियमच ठेवायची, जेणेकरून ते सारण करपणार नाहीये. गॅसची फ्लेम लो मिडियम असल्यामुळे व्यवस्थित त्याला तेल सुटलेलं आहे. आता आपण मसाले ॲड करू याच्यामध्ये. 1 चम्मच लाल मिरची पावडर टाकलेली आहे मी. थोडीशी हळद, काळा मसाला टाकत आहे 1 चम्मच आणि चवीनुसार मीठ टाकत आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. मसाले व्यवस्थित परतलेले आहेत. आता आपण त्याच्यामध्ये येळवणी टाकून घेणार आहोत. अशा पद्धतीने मी हे सगळं येळवणी याच्यामध्ये टाकलं आहे. त्याच्यामध्येच मी डाळ मिक्स केली होती पाण्यामध्ये. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. गॅसच्या मंद आचेवरती व्यवस्थित अशी आमटी कडू द्यायची. तुम्ही बघू शकता मस्त अशी तरी येत आहे. एक 7-8 मिनिटासाठी व्यवस्थित कडून द्यायची.
मस्त अशी तरी आलेली आहे आमटीला. आमटी बनवून तयार झालेली आहे मस्त. तुम्ही बघू शकता आमटी बनवून तयार झालेली आहे. खरंच आमटीचा वास एवढा मस्त येत आहे आणि टेस्ट पण खूप छान आहे. एक वेळेस नक्की तुम्ही बनवून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल. आणि आमटी ही ज्यावेळेस आपण पोळ्या बनवतो त्यावेळेस नक्कीच आमटी बनवली जाते. आणि आमटीन भात एवढं मस्त, खूप एवढं छान लागतं ना, खूप छान लागतं. खरंच जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल मनातून तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच घरगुती नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. तोपर्यंत धन्यवाद.